पूजा मॅडमचा आज 5वा दिवस आहे प्रॅक्टिस करायचा आणि आज मॅडमला हॉर्न द्यायचा पायवरती ठेवून आणि इंडिकेटर द्यायचं. ह्या गोष्टी शिकवणार आहे आपण आणि आपली गाडी डाव्या साईडला कशी चालवायची या सगळ्या गोष्टी आपण त्यांना शिकवणार आहे आज. राऊंड मारून येत आहे बघा तुम्ही. डाव्या साईडला नाही राहते अजून गाडी, पण थोड्या वेळात राहीनच. तुम्हाला रोडला जाताना ही डाव्या साईडची ठेवण्याची प्रॅक्टिस करायची अशी जोपर्यंत गाडी हॉर्न वाजला बघा. आज हॉर्नची प्रॅक्टिस करायची आहे. गुड, छान. अशी हॉर्न वाजवता आला पाहिजे तुम्हाला चालवताना. आपण पहिल्या दिवशी हॉर्न, ब्रेक, इंडिकेटर ह्या सगळ्या गोष्टी बेसिक नाही सांगत मी, का की पहिले तुम्हाला गाडी चालवता आली पाहिजे, नंतर मी ह्या गोष्टी शिकवते. तर जसं मॅडमच्या आता ह्या गोष्टींची पण प्रॅक्टिस होईल आणि उद्या आपण मॅडमला रोडला नेऊ प्रॅक्टिस करायला ट्रॅफिकमध्ये. आणि डिवायडर कसं क्रॉस करायचं याची प्रॅक्टिस करू. सुषमा स्कूटी ड्रायव्हिंग क्लासेसमध्ये स्वागत आहे तुमचं. पूजा मॅडमचा आज 5वा दिवस आहे प्रॅक्टिस करायचा. आज मॅडमला पायवरती ठेवून हॉर्न वाजवायचा आहे आणि इंडिकेटर आता मी शिकवलं ना इंडिकेटर कसं द्यायचं लेफ्ट राईटला, तर इंडिकेटर द्यायचं. इंडिकेटर म्हणजे हे बटन तुम्हाला मी परत दाखवते. हे इंडिकेटर असतं, याला आपण असं डाव्या साईडला केलं की इथं असं बाण चालू होतं. हे बघा, हा कमी डाव्या साईडला. याने काय होतं, लोकांना कळतं की आपल्याला डाव्या साईडला टर्न करायचं आहे आणि याला बंद करायला ह्या बटनाने फक्त आपल्याला असं पुश करायचं आहे. असं वळवायचं राहिल्यावरती दाबायचं का? हो, जेव्हा टर्न करायचा असतो ना आपल्याला डाव्या साईडला, तर या बटनाला डाव्या साईडला असं पुश करायचं, तर हा इंडिकेटर चालू होतं. आणि बंद करायला याला फक्त असं मध्ये प्रेस करायचं. हे बटन थोडं हार्डली असतं तर थोडंसं बोटाला हे होतं. आणि उजव्या साईडला करायचं असलं की उजव्या साईडला फक्त असं ह्या साईडला लोटायचं की इथला ॲरो चालू होऊन जातो. हा म्हणजे तुमचं इंडिकेटर चालू आहे. हा ॲरोचं आपण चालू लक्ष द्यायचं, आपलं इंडिकेटर चालू तर नाही आहे ना. आणि चालू असले तर या बटनाला फक्त असं बंद करायचं. जर चुकून चालू राहिले असेल तर बटन पुश करून द्यायचं, म्हणजे दोन्ही इंडिकेटर बंद होऊन जाते. आणि हे बटन हॉर्नचं, तर तुम्हाला हे इथं ब्रेकवर हात असतो आपला, जर इथं हात पुरत नसला तर थोड्या वेळा तुम्ही असे हात करून हॉर्न देऊन परत आपला हात असा ब्रेकवर गेला पाहिजे. ठीक आहे. आज आपल्याला ही प्रॅक्टिस करायची आहे. स्टार्ट करा. पायवरती ठेवून, शक्यतो इंडिकेटर नाही देता आलं तरी चालेल सध्या, पण हॉर्न द्यायची प्रॅक्टिस करायची. आणि गाडी ना डाव्या साईडला ठेवायची. आज डावी साईड म्हणजे तुमच्या पूर्ण डाव्या साईडला गाडी राहिली पाहिजे. जाताना ह्या आपल्या हाताच्या डाव्या साईडला आणि येताना तिकडून डाव्या साईडला. हां, मग ही व्हाईट पट्टी दिसते ना, तर ह्या व्हाईट पट्टीला खेटून चालवायचं आणि येताना तिकडून खेटून यायचं रोडच्या कडेनं, म्हणजे तुम्ही डाव्या साईडनं जाते. तर आपल्याला रोडला हे नियम पाळावंच लागेल की आपली गाडी डाव्या साईडलाच पाहिजे. उजव्या साईडला जाणाऱ्या गाड्या असतात आपल्या अपोजिट साईडला, तर आपण जाणार आपल्या हाताच्या डाव्या साईडनं, म्हणजे एकदम कडेनं. ठीक आहे. आणि त्यांनी तुम्हाला गाडी स्ट्रेट राहायची पण सवय लागेल. मग आपली लेन चेंज होऊ नाही द्यायची, म्हणजे आपली जागा जास्त चेंज नाही होऊ द्यायची, जेणेकरून उजव्या साईडनं मोठ्या गाड्या चालल्या जातील. आज ती प्रॅक्टिस जर चांगली झाली तर उद्या आपण त्या रोडला प्रॅक्टिस करणार आहे 1000 रूमच्या. चला स्टार्ट करा. आज आपल्याला हॉर्नची आणि गाडी लेफ्ट साईडला ठेवण्याची प्रॅक्टिस करायची, म्हणजे डाव्या साईडला. हो हो, डाव्या साईडला गाडी ठेवायची प्रॅक्टिस करायची आहे. का बरं की हायवेला गेल्यावर तुम्हाला गाडी तुमच्या हाताच्या डाव्या साईडलाच गाडी चालवायची आहे आणि उजव्या साईडनं ओव्हरटेक करायची असते. बाकीच्या गाड्या पण ओव्हरटेक उजव्या साईडनं करतील. अशी थोडीशी हल्ली ना तर घाबरायचं नाही. दोन्ही पाय परत खाली सोडून द्यायचे. लगेच पायवरती नाही घ्यायचे, थोडेसे ना स्टेबल होऊ द्यायची गाडी, मग पायवरती ठेवायचे. असे लगेच पायवरती ठेवायला गेलो ना तर हलती गाडी. हां, ते तुम्ही लक्षात राहू द्यायचं की पायवरती घ्यायला थोडीशी स्टेबल होऊ द्यायची. घाई केली ना वरती ठेवायला की लगेच गाडी व्हायबल होऊन जाते. आणि अजून एक गोष्ट, ही रेस आहे ना इथं बघत चला. आता तर आपल्याला हे पहिल्या 2 काड्या ना 1 आणि 2 याच्यापर्यंत रेस न्यायची. 20ला टच नाही करायची, पण 1-2 ह्या काडीपर्यंत रेस मेंटेन ठेवायची. तुम्हाला इथं कमी जास्त करायची. 20पर्यंत गेली तर परत तिला पहिल्या काडीपर्यंत आणता आली पाहिजे. 5-10 स्पीड करत राहायचा. आज ही पण प्रॅक्टिस करायची रेसची, म्हणजे तुम्हाला ह्या हाताला रेसची प्रॅक्टिस होईल. याला एवढीच कमी जास्त करायची की आपल्याला बॅलन्स होईल. 20ला टच झाली की परत कमी करायची, 20ला टच झाली की परत कमी करायची. ठीक आहे. या सगळ्या बेसिक आज आपण शिकणार आहे. जसं की मी पहिल्या दिवशी हॉर्न, ब्रेक काहीच सांगत नाही, डायरेक्ट रेस हातात देते आणि स्टार्ट करून देते गाडी. का बरं की रेस समजली पाहिजे, ब्रेक समजला पाहिजे, कसा लावता आला पाहिजे. बाकीच्या ह्या गोष्टी नंतर मी शिकवत असते. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघतात कमेंट करून सांगू शकतात. आणि माझ्या व्हिडिओमध्ये काही चेंजेस पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला शिकवण्याची पद्धत तुम्हाला अजून काही चेंज पाहिजे का, माझं शिकवलेलं समजतं का नाही ते पण कमेंट करून सांगा.
हे बघा आता डाव्या साईडनं जायला लावलं आहे तर बरोबर त्या डाव्या साईडनं गेलं आहे आणि येताना त्यांना डायरेक्ट ह्या डाव्या साईडनं यायचं आहे. तर आजची प्रॅक्टिस आपली चालू राहील. तुम्ही चॅनलवर लाईक सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मी रोज टाकत राहते. पाचव्या दिवसाची प्रॅक्टिस छान करते आहे. येतोय का हॉर्नचा आवाज? आणि गाडी बरोबर व्हाईट पट्टीला खेटून डाव्या साईडनं चालली. म्हणजे काल जशी गाडी हालत होती तशी आज हालत नाही बघा. व्हायबल होत होती गाडी, वाकडी तिकडी होत होती. काल हँडलवर कंट्रोल नव्हतं तर आज हँडलवर पण कंट्रोल आले. जाताना बरोबर डाव्या साईडनंच जाते आहे मॅडम आणि येताना पण डाव्या साईडनंच येत आहे. आज त्यांना ह्या गोष्टी सगळ्या समजल्या की उद्या आपण त्यांना रोडवर प्रॅक्टिस करणार आहे. रोडला डिवायडर कसं क्रॉस करायचं आणि ट्रॅफिकमध्ये थोडीशी कशी चालवायची याची प्रॅक्टिस करू. असं स्टेप बाय स्टेप शिकला ना तर तुम्हाला पण परफेक्ट होऊन जाते. जास्त काही करायची नाही शिकण्याची. पहिले गाडी तुम्हाला प्रॉपर सगळी समजू द्या, मग बाकीच्या गोष्टी शिकतच राहतो आपण. जेवढे आपण हातात गाडी ठेवू तेवढं आपण बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टी चालून पण शिकू शकतो. पहिले तुम्हाला रेस आणि ब्रेक समजणं खूप गरजेचं आहे. ते समजलं की बाकीची प्रॅक्टिस होतीच. त्याच्यामुळे तुम्ही हे इंडिकेटर काय असतं, ब्रेक काय असतो, इंडिकेटर काय असतं, हॉर्न काय असतो, ह्या गोष्टी स्टार्टिंगला नका शिकू. स्टार्टिंगला फक्त ब्रेक आणि रेस कसा करायचा याच्यावर जास्त फोकस करा आणि बॅलन्स कसा करायचा. गाडी जास्त वाकून कोण द्यायची नाही. ह्या 3 गोष्टी जर तुम्हाला जमल्या ना आणि यांनी जर तुम्ही चांगली प्रॅक्टिस केली ना तर ह्या गोष्टी बाकीच्या तुम्ही शिकू शकतात ॲटोमॅटिक. त्या सगळ्या गोष्टी जर आधी शिकवल्या ना तर आपलं लक्ष सगळं कन्फ्यूज होऊन जातं की हॉर्न वाजवायचं आहे की ब्रेक दाबायचं आहे की इंडिकेटर द्यायचं आहे की रेस करायची आहे. तर सगळं कन्फ्युजिंग होऊन जातं, समजण्यामध्ये खूप अडचणी होऊन जाते. त्याच्यामुळे माझं शक्यतो तुम्हाला म्हणणार आहे की तुम्ही पहिले रेस आणि ब्रेक पहिले शिका की ब्रेक कसा लागतो गाडीचा आणि रेस गाडी कशी पकडते, की आपण हाताने किती रेस करू शकतो आणि किती कमी पण करू शकतो, हे तुम्ही पहिले शिका. आणि त्याच्यानंतर तुम्ही गाडी बॅलन्स करायला शिका दोन्ही पायांवर, जेणेकरून तुमची गाडी दोन्ही साईडला वाकली नाही पाहिजे. ह्या गोष्टी जर तुम्हाला कळाल्या प्रॉपर की तुम्ही पुढच्या गोष्टी तर आपोआप पण शिकू शकतात. आणि रोडला जाणं तर ही प्रॅक्टिस सवय असते. तुम्ही जेवढी गाडी चालवणार तेवढी तुमची रोडची प्रॅक्टिस होत असते. छान. आता मॅडमला मी स्पीड विचारणार आहे, किती स्पीडनं चालवता येत्या. आज आपण त्यांना ते पण शिकवणार आहे की स्पीड ॲडजस्ट झाला पाहिजे आपल्याला, की आपण चालवतो आहे तर आपला स्पीड आपल्याला कळला पाहिजे की आपण 5च्या स्पीडनं चालवतो की 10च्या स्पीडनं चालवतो की 20च्या स्पीडनं चालवतो. आणि कोणत्या स्पीडवर गाडी गेल्यावर भीती पण वाटते. तर चालवता चालवता तुमची एक नजर तुमच्या मीटरवर पडली पाहिजे, स्पीड मीटरवर. स्पीड मीटरवर बघून तुम्ही तुमची रेस ठरवायची असते की कोणत्या रेसला तुम्ही कम्फर्टेबल आहात. ह्या गोष्टी जर तुम्हाला आज समजल्या की तुम्ही रोडला प्रॅक्टिस करू शकतात. म्हणजे तुम्हाला रेस ॲडजस्ट झाली ना की समोरची गाडी कोणत्या स्पीडनं येते त्या स्पीडमध्ये तुम्हाला तुमची रेस ॲडजस्ट करता येते. म्हणून आपण स्पीड बघण्याचं पण शिकवतो. म्हणजे आपलं जे रेसचं मीटर असतं ते पण आपण बघायला शिकवतो. आणि ते बघायची सवय झाली की आपल्या हाताला ॲटोमॅटिक रेसची सवय लागून जाते कमी जास्त करण्याची. ठीक आहे, बाय बाय. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघतात तर प्लीज मला कमेंट करत जा की मला पण समजेल माझे व्हिडिओ कुठपर्यंत जात आहे. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण मला कमेंट करून सांगा. थँक्यू, बाय बाय सगळ्यांना.